श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी स्वयंप्रकाशी वारुणी मोहांधकारासी सोडविसी जीवासी भावपासी गुंतले जे निनता जीव धीर होई प्रेमास्तव लाचर भ्रमे वाडे संसार अनादिकालापासून त्या अधीरतेतस्तव प्रेम श्वासना वाटे विपरीत भाव होय क्लेश अंतकर्ण कासा विसतेने गुर्राया स्वरूपे जो ब्रह्माकार करण्या स्वानंद विस्तार मांडी आनंद क्रीडा साचार जाणू शिष्या स्वरूपची सरली पीडा सुशीलतेची गवसली वाट संसार मुखाची घेऊन सवे शंकर भटजीची निघाली यात्रा कुरपुरा महात्म्य ऐकले श्रीपादांचे घडले संसंग श्री भक्तांचे वाट चाल नाम वाचे चाली अति प्रेमाने होती मनी वितावेल भेटेल कै गोपाल ताप हरेल जो कृपाळ दयानिधी श्रीपाद प्रभू वाटे उडावे विहंगा सम ओलांडून वनपूर ग्राम पहावे ब्रह्मसुखधाम श्रीपाद श्रीवल्लभ आली कृष्णा नदी जवळ अडवू न शके तिचे जळ वाडे प्रभू दर्शनाची तळमळ गाठले कुरपूर ग्राम कोणी कुरुवडी म्हणती कृष्ण नदी त्या सभोवती असे पुण्यभूमी ती फिरे जेथे ब्रह्म उघडे अगाधी मध्यान्हवीना सार्वभौम चतुर्दश भुवन अनंत कोटी ब्रह्मांडांना शशी तुची नायक ऐसे प्रार्थित मनी येता कृष्णा नदीतून तो दखिले यनयनी सगुण ब्रह्म श्रीपाद क्षीरसागरांतून जैवी नारायण तेवी स्नानोत्तर श्रीपाद कृष्णेतून येता दिव्य मंगल दर्शन अवघे जन भारावले नेते अपार प्रेम करुणा मूर्त भक्त वात्सल्य मना स्पर्श सच्चिदानंद घना पाहता डोळा भरी येती शंकर भट्ट समीपते भटजी सात्विक जड भावाते पावले काय करावे ते सुचेना तया लागी म्हणती भटजीस नमस्कार करी ते साचार करी रे साचार मग नमस्कारिती सत्वर शंकर भट्ट श्री चरणांसी चरण स्पर्शिता कमंडलूतील शिंपडिती पवित्र जल सहज भोजे मधुर बोल बाळा शंकर भट्टा रे प्रसन्न मी तुझवरी ऐकिता मधुर वैखरी कृपा वात्सल्याच्या सरी झरतीत नेत्र द्वयातुनी दाटे अंतरी कृतार्थता अद्भुतवानी मधुरता मस्तकी कृपाहस्त धरता जागे सुप्त कुंडलिनी अनंताची जी अनंत शक्ती भक्तांची जी परमशक्ती सविद ज्ञान यांची मुक्ती लीलारंभी देहात उन्मेष जो चैतन्याचा करी ग्रास दृश्याचा चित्सागर आलिंगनाचा प्रगटे अनुभव हृदयात उसळती चिदानंद लहरी वीरे विद्युत लहरी जाळीत कर्मदोष करीत अंतर शुद्ध जी मिटले आपैसे नयन थांबले जनुहृदय स्पंदन निर्विकार निश्चल होऊन महाशून्य मन हरवले हृदयची चैतन्य धारा मिळे विश्व चैतन्य सागरा दिव्य आनंदे अपारा परही तेथ खुंटली शब्द अवघे पांगुळतेले अंतकरण निर्वाळले उदयास लय पावले ब्रह्मांडीचे स्वस्वरूपात अव्यक्त आनंद डोहात बुडे आनंद भोगून स्वरूपी संकल्पना जिरवून सहजे सहज आनंद तो कमंडलू जलाने प्रोक्षिले श्रीपाद श्रीवल्लभाने प्रेम भावे करुणा घने अवलोकिले माते परी श्रीचरण स्पर्श संभाषणाचे शंकर पटाट परी ब्राह्मणांचे धैर्य नव्हते साचे प्रभू म्हणती भटजीसी कोण हे तव सांगती दर्शन घेऊ इच्छिती प्रभूंचे ब्राह्मण म्हणती शंकर भट ते दवा हे न दिसती ब्राह्मण असे खास यवन वाचित असो कुराण सांगती ते दोघे ऐकुनी शंकर भट्ट स्तंभित स्वयं करुणा घन वर्तत श्रीपाद वल्लभ नामे असत मायावेशे दत्त प्रभू परी असता पुण्य बहुजन्मीचे अंतकरण सश्रद्धो भक्तिभावाचे तरी ओळख मग निष्ठेचे घडे भजन तयासी सर्व देवता गोमातेत करती वास साक्षात स्मशानासारखे असत घर गाई विना पुष्टी तुष्टीदायक गोरस श्रद्धेने सेविती गाईस आवडती ते मज खास गोपाळोपाधी प्रियमी ग्रस्त खाई गोमास तरी तो पात्र शिक्षेस यज्ञात अजाबलीस मानिती विहित काही पशुबलीस विधीने गती तपयोगबले जरी असती समृद्ध तरी त्या उत्तम गती नसता पाप हत्येचे
देशकाल परिस्थिती अनुसरून बदले धर्म कर्म साचार, ज्ञानी अवधूताचा आचार, कल्याण करी जगताचे. गुणातीत पंथी जो चालता, विधी निषेध कैचा तयाला, मारी न मारला जाई यशाला, पाप लिंपे कैसे हो गगनापरी तो उभा, न लिपे सुख दुःखादी लाभ, तेथे जे स्वकर्म शोभा, बाहेर निष्काम गुणे. धर्मयुद्धास्तव धर्मक्षेत्राची, कृष्णार्जुनाच्या शोधाची कथा ऐका दृष्टांताची, मर्म घ्यावे जाणून. शोध घेता दोघे जण, पाहुती दृश्य विलक्षण, प्रवाह पाण्याचा अडवून, इच्छा ते कृषीवल. न्यावे तृषार्थ शेतास, म्हणून करी बहुप्रयास, परी पाणी अडविण्यास, न मिळे दोंडा मोठा, तो पुत्र ये घेऊन भोजन, तव त्यासी धोंड्या परे घालून, पाणी वळवी तो जाण तुषार्थ त्या शेताशी. झाला पुत्र मूर्त जरी, पिता स्वकर्मे रत तरी, पुत्र सहजे मरण स्वीकारी, धन्य ती स्वकर्मनिष्ठा. तेथ मरण्या मारण्याचा भाव कुठे स्वकर्माचा, ध्यास उभयतांचा साच्या स्वकर्मनिष्ठेचा. पीक रूपे हा जग जेठी, पिकवणे शेत सर्वांसाठी, तेने मोहमय गोठी, शेतीची ना तयांना. ऐसे स्वकर्म संस्कारित, स्वधर्म भाव भारित, तेची निवडले धर्मक्षेत्र, भगवान श्रीकृष्णाने. बहुरूपी तुम्ही ब्राह्मण, उचित न गोमांस भक्षण, घडले कैसे हे दर्शन, सांगती श्रीपाद स्वामी. मम अपार करुणेने पूर्व पितृदेव प्रार्थनेने, देवी पूर्वपुण्याने, लाभले हे मत भाग्य. नको स्पर्शू वा नमस्कार, कमंडलू तीर्थ न मिळणार, विवाह यवन श्री बरोबर, करून राहा धर्माने. मारलेल्या गायी तुम्ही संतती होतील पुढील जन्मी, तव धने सुखी असामी, होतील छळून तुम्हासी. सोय केली अन्न वस्त्रांची, रेग काळ्या दगडांवरची, देवी जाण या बोलाची, असे अकाट्यता करण्या जन्माची सार्थकता. जावे त्वरित तुम्ही आता, श्रीपाद श्री वल्लभे सांगता, नमून गेली ते दोघे. श्रीपाद प्रभू शंकर भटा, समेत बैसले असता निवांत, न रविदास नामे रजक तेथ, वंदित असे पुन्हा पुन्हा. प्रभू प्रथम दुर्लक्षित, काही कालाने मंद हसती, पाहून आश्चर्य असती, उठे शंकर भटजीच्या. जाणून श्रीपाद प्रभूंनी भ्रूमध्यात स्पर्शले तयांनी, दिसता चित्र विचित्र विषयानी, आश्चर्यचकित शंकर भट. कृष्ण रविदासाच्या नावीत, एकटेची जात होते महापंडित, नको स्पर्शो अस्पृश्याचा म्हणत, अढ्यतेने सर्वदा. म्हणती मी महापंडित, श्रीपाद स्वामींकडे जात, भाडे नावेचे ते देत, बोलावले त्यांनी असता नावेत तयांनी. म्हटले रविदासा लागोनी, शास्त्र पुराण न जाणता जीवनी, तीन चतुर्थांश गेले व्यर्थ. ऐकून रविदास खिन्न, म्हणितो नावेस छिद्र पडून, अचानक वेगाने पाणी शिरू लागले नावेत. रविदास म्हणे पंडिताला, महाराज येतोय का पाहुण्याला, नाही म्हणता त्या पंडिताला. नवे म्हणे रविदासही, जाणतो मी पोहणे, न जाणता ते व्यर्थपणे, सरणार आयुष्य त्यागुने, भये कापे महापंडित. वाचविण्या त्या पंडिताशी, काढी पाणी तो लगबगीने, प्रार्थी श्रीपाद वल्लभासी, कळवळूनी ते दवा, तव दिसे त्यास दिव्यकांती, वारंवार त्या नमस्करती. सहाय्यार्थ प्रतीती, घडले महादाश्चर्य, पाणी नावेतील अदृश्य होते, निघे बाहेर अवचिते, येई नाव किनाऱ्या ते, सुरक्षित ते दोघे. जाऊन लगबगीने स्वामींचे कृतार्थतेने करती नमस्कारिती, प्रथम दर्शनी रविदासासी. प्रसन्नहास्य प्रभूंचे, जो करुण शास्त्र चर्चेसी, मिरहो पाहे अहंकाराशी, दुर्लक्षिती ते महापंडितासी. शब्दमुखी बोटे न अहंकाराने, पंडिता जाणसी तू चिता, करसी पापाचा साठा. सद्गुण संचय सोडून या, सुशील स्वपत्नीस छळून, परावृत्तपतीपासून सुखी राणीस करवून. घेशे शापतीयेचे भाऱ्या तव सत् ब्राह्मणी, शोभित मानसिक छळानी, तुकी पाप कर्मे करुनी, होसी कसा आकर्षित. आज तव मृत्यूदिनी, परी आयुष्य वर्षे 3 देतो तुझ वाढवून, सद्वर्तनी हो यापुढे. विद्वत्ता दावतोस की आयुष्य परत करतोस, बोलतो रे म्हणता त्यास, शब्द तोंडी फुटेना. श्रीपाद श्रीवल्लभ सर्वज्ञ काय, जाणती पंडित तज्ञ, दुराचारे ते अज्ञ, स्वहित जे नेनती. पंडित तज्ञ हो मूढ मुक्या परी, इच्छा आयुष्याची जरी न येती मुखावरी, वंदन करी श्रीचरणा.
करुणाघन श्रीपाद वदले 3 वर्ष आयुष्य वाढविले, जरी ते सत्कर्मी लाविले. अन्न वस्त्रास नवने काही, रजक श्री द्वबलाने दासी केलेस त्यागुने. पुढील जन्मी तुझ ते फेडणे, दास होनी तयांचे. दुष्कर्म तू जरी करसी, तरी नाना यातना तुझसी भोगणे. रविदासासी तव पुण्य सर्व हि मरणापासून त्याने, सोडविले तुझ हिमतीने. आला घेऊन मम दर्शने, राहील तो मज सेवेसी. या पुण्यभूमीतून तात्काळ जाई निघून. ऐकून श्रीपाद वचन अनुसरे तो पंडित. रविदास फुलादी देऊन, वस्त्रे स्वामींची धुवून, अंगण स्वच्छ झाडून, करी सेवा आदरे. जाता श्रीपाद स्नानाशी, नमस्कारी तो साष्टांगेशी. स्वामी प्रसन्न मुद्रेशी, स्वीकारिती प्रेमाने. एके दिनी रविदास असता कृष्णा तीरास, पायी जलविहारास. वैभव राजाचे ते जाई दीपून, त्या वैभवाने विविध भोग विलासाने. रंगले मन त्या दर्शने, येती श्रीपाद स्नानाशी. आटोपून स्नान कृष्णेतून, येती श्रीपाद परे रजक जान. राजभोग पाहता चिंतन, चाले तेची मनी. दंग पाहुनी त्यासी म्हणती ते रविदासाचे. राजभोग जरी इच्छिसी, करू राजा आताची. म्हणे तो आले वृद्धपण, कैसे भोग भोगेन. स्वामी म्हणती तया लागून, तो राजा पुढे जन्मी. म्हणे तो चरणी वंदून, सेवा न अंतरो जान द्यावी जी. ही आठवण प्रार्थना ही माझी, म्हणती स्वामी तू पुढे जन्मता म्लेच्छा राजा होशी पुढता. भेटशील मज मग चित्ता, देईल तुझसी आठवण. तेथमिनुर्ष सरस्वती, तू एक म्लेच्छ नृपती. स्फोटका मिशे भेटती, घडेल मम लीलेने. भक्त रविदास रजक, संतोषता जगन्नायक. भाग्यवान कौतुक, पावला श्रीपाद वल्लभांचे. भक्तवत्सल अमोघ दानी, करुणाघन भक्ताभिमानी. राध्याई जो अंतकरणी, तो कृतार्थ कृपेने. श्रीकृपे भावे भजता श्रीपादास, होय पापकर्म विनाश. श्रीपाद स्मरणे पुण्यकर्मास, करी वाढ निषदिनी. इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट समर्थ ग्रंथ. श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 97, अध्याय 28 संपूर्ण.